कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. शेतकऱ्यांना 10 दिवसाच्या आत कर्जमाफी मिळणार आहे, तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मसुद्यात काही महत्त्वपूर्ण बदलांची मागणी केली आहे. सेबी म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार आहेत, तर अमेरिका इराणच्या स्पर्धेमुळे पाकिस्तानात आता तणाव वाढलाय, तर PSGच्या विजयाच्या जल्लोषाला हिंसक वळण लागलंय. 3 इडियट्स जिथे संपला होता तिथूनच आता सुरू होणार आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 1 जून वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे शेतकरी कर्जमाफीची. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगरच्या चौंडी इथं आयोजित एका कार्यक्रमात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठी घोषणा केली. येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली जाईल, असं ते म्हणाले आहेत. कृषी मंत्री भरणे यांनी सांगितलं की ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या परवानगीनं केली जाते. राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याचा फायदा हा थकीत कर्ज असलेल्या 24,73,000हून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. चौंडी गाव आणि परिसराच्या विकासासाठी सुमारे 1,200 ते 1,300 कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आलेली आहे. पुढल्या 2 ते 3 वर्षात या परिसराचा कायापालट पूर्णपणे होईल. त्यांनी अहिल्यादेवींच्या जलसंधारण कार्याची आठवण करून दिली आणि सांगितलं की एका ब्रिटिश लेखकाच्या मते जगातल्या महान महिलांमध्ये अहिल्यादेवी होळकर अग्रस्थानी आहेत. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अमेरिका आणि इराणच्या कराराची. युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटी सुरू असलेला करार आता अंतिम टप्प्यात पोहोचतोय. यावर अद्याप स्वाक्षरी झालेली नाहीये. याचं कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मसुद्यात काही बदल करण्याची विनंती केली आहे. ट्रम्प यांना तडजोड हवी आहे म्हणून हा करार लवकरात लवकर अंतिम व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. मात्र त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काही मुद्द्यांवर, विशेषतः इराणचा अणु कार्यक्रम आणि त्यांच्याकडल्या समृद्ध युरेनियमच्या ताब्याबाबत करारात अधिक स्पष्टता असावी अशी त्यांची इच्छा आहे. या विषयावर शुक्रवारी व्हाईट हाऊसच्या सिच्युएशन रूममध्ये जवळपास 2 तासांची बैठक झाली. बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी सांगितलं होतं की ते या करारावर अंतिम निर्णय घेणार आहेत. मात्र बैठकीनंतर कोणतीही अंतिम घोषणा करण्यात आली नाही. व्हाईट हाऊसनं असं म्हटलंय की ट्रम्प हे केवळ असाच करार स्वीकारतील जो अमेरिकेच्या सर्वोत्तम हिताचा असेल. इराण कधीही अणुशस्त्र विकसित करणार नाही याची खात्री देईल. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची. जर तुमचं डीमॅट खातं किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक असेल तर सप्टेंबर 2026 पूर्वी तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ यानं नामनिर्देशन नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत, जे सप्टेंबर 1, 2026 पासून लागू होतील. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर गुंतवणुकीचं हस्तांतरण सुलभ करणं, दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेची संख्या कमी करणं हा या बदलांचा उद्देश आहे. नवीन नियमांमुळे गुंतवणूक प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटली अनुकूल होईल. सेबीच्या नवीन नियमांनुसार 1 सप्टेंबर 2026 नंतर नवीन एकल धारक डीमॅट खातं किंवा म्युच्युअल फंड फोलिओ उघडणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदाराला नॉमिनीची माहिती देणं आवश्यक असेल. जर एखाद्या गुंतवणूकदाराला नॉमिनी जोडण्याची इच्छा नसेल तर त्यांना विहित घोषणापत्र दाखल करून औपचारिकपणे नॉमिनेशनमधून बाहेर पडावं लागेल. संयुक्त खाती आणि फोलिओसाठी सुद्धा नॉमिनेशन ऐच्छिक राहील. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात पाकिस्तानची. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या वाढत्या तणावामुळे पाकिस्तानात नव्या महागाईच्या संकटाची भीती आता निर्माण झालेली आहे. इस्लामाबादमधील रहिवासी हे वाढत्या इंधन किमती, वाढता महागाईचा खर्च आणि सामान्य नागरिकांवरील
वाढत्या आर्थिक भाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतायत. अनेकांच्या मते मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम हा पाकिस्तानातील दैनंदिन जीवनावर आधीच जाणवतोय. अनेकांनी तक्रारी केल्या आहेत की महागाई असह्य झालेली आहे, ज्यामुळे पगारदार कर्मचारी आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आपल्या मूलभूत गरजा भागवणंही कठीण झालेलं आहे. पॉडकास्टची 5वी बातमी भारतीय रिझर्व्ह बँकेची. पश्चिम आशियातील सध्याचा तणाव, वाढत्या ऊर्जा किमती आणि पुरवठा साखळीतील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक या आठवड्यात आपला प्रमुख धोरणात्मक व्याजदर 5.25% अपरिवर्तित ठेवू शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. शिवाय मध्यवर्ती बँक आपली सावध भूमिका कायम ठेवेल. आरबीआयच्या 6 सदस्यीय मौद्रिक धोरण समितीची बैठक 3 ते 5 जून या 3 दिवसांसाठी होणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा 5 जून रोजी धोरणात्मक निर्णयांची घोषणा करतील. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. पीएफजी युफा चॅम्पियन्स लीगचा चॅम्पियन बनल्यानंतर फ्रान्समध्ये प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे. पीएसजीच्या विजयाचा जल्लोष हा हिंसक वळणावर गेलाय, ज्यानंतर पोलिसांनी देशभरातनं 400हून अधिक लोकांना अटक केली. या दरम्यान 7 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचंही वृत्त आहे. देशभरातनं 416 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यापैकी एकट्या पॅरिसमध्ये 283 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. बुडापेस्टमध्ये पीएसजीचे समर्थक आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरू झाल्यावर त्यांच्या विजयाच्या जल्लोषाचं रूपांतर तणावात झालं. पॉडकास्टची 7वी बातमी 3 इडियट्सची. आमिर खान इंडस्ट्रीमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. त्यांच्या चित्रपटांचं खूप कौतुकही होतं. या अभिनेत्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय चित्रपट दिले असले तरीही त्यापैकी काही खरोखरच पाहण्यासारखे आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे 3 इडियट्स. हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता त्याचा सिक्वल येतोय. ही एक नवीन माहिती समोर आली आहे. असं वृत्त आहे की चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची कथा पहिल्या भागाच्या शेवटाच्या भागापासूनच सुरू होतीये. मात्र ही कथा 10 वर्षांनंतर घडेल, त्यामुळे 10 वर्षांनंतर सर्व पात्र कुठे आहेत हे पाहणं मनोरंजक ठरेल. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.